हाय यूट्यूब परिवार, कसे तुम्ही सगळे बरे आहेत का? तर आम्ही बघा सकाळ सकाळ आवरून कुठं चाललोय, तर आम्ही चाललोय आता, तर एक महत्त्वाचं काम आहे तर चाललोय. तर कसं असतं माहीत का, 2 दिवस आनंदी असलं ना माणूस की लगेच काहीतरी अडचणी येतात, काहीतरी इग्न आहे की नाही, ग्रह फिरते की लगेच. आता आम्ही चाललोय बघा, हो का चकुलीने घेतलाय डबा. इथं झोपली होती ती माझ्यापाशीच होती रात्री, चला म्हणलं. तर आता आम्ही चाललोय खालच्या घरी, त्यांच्या घरी. ताय आणि सन्या नन्या दिदी तिघं पण त्यांनी सोडवलं, त्यांना बाहेर जायचं होतं कामाला म्हणून. मग आता आम्ही घरचं काम आवरून चाललोय. तर आम्हाला महत्वाच्या कामाला पण जायचंय, हाय की नाही, हाय की नाही चकुल्या? लय महत्वाचं आहे ती. आज हाय काहीतरी कार्यक्रम, तरी पण आम्हाला जावं लागलं. पण आम्ही कार्यक्रमाला नाही चाललो, तर आम्ही चाललो. गेलेली कार्यक्रमाला, ह्या वर्षी मला भेटलंच नाही जायला. जाऊ दे, काहीतरी आपल्याला अडचण आली म्हणून नाही जायला, आहे की नाही. तर आम्ही चाललोय बघा आता, राधाताईला घेऊन चाललोय दवाखान्यात. तिचं रात्रीपासून लईच पोट दुखलं, लय दुखत होतं. तर रात्री पण नेलं तिला दवाखान्यात. तर डॉक्टरने दिल्या गोळ्या, औषधं दिली, इंजेक्शन दिलं, मग त्याच्यावर आलतं कमी. गोळ्या घेतल्या का? कावी पण आहे का आमच्या बरोबर? कावीचं काय अजून ॲडमिशन केलं नाही इकडचं. सारखं वरनं खाली न खालनं वरी असंच आहे बघा कावीचं. दप्तर घेऊन ती बी रिकामं कुठलं. काय मामा झाला का काय करतो? बैमुका दोन्ही पण काल म्हैसले डेंजर उधळले. आहेत का चांगल्या शेंगा? हो, उद्या आज दवाखान्यात घेऊन चालले ताईला. तिची तब्येत खराब आहे, पोट दुखतंय तिचं. पाणी अजून आटलं नाही, इकडं गायला बेहायला लागले त्या पुरी. काल उधळली म्हैस आमच्या अंगावर आली. उधळी होती का काल? ही टिक गेली पुढं, मिंदी देत राहिलं मागून, तर पळायलाच लागली. कोणची गुरं मारत असते त्याच्यामुळं. तर आम्ही चाललोय बघा ताईला दवाखान्यात घेऊन. आता बघू आता डॉक्टर काय सांगतात. तरी रात्रभर झोपली नाही, म्हणत होती मला लय दुखतंय. तरी परवाच्या दिवशी तिला दवाखान्यात आणलेलं. आता 2-3 दिवस झालं दवाखाना महागच आहे नुसता. इंजेक्शन 2 दिली 2 वेळेस, तरी पण काय राहिलं नाही. डॉक्टर म्हणले होते की राहिल्यावर बघू, पण राहिलंच नाही. म्हणून मग आता लवकर आवरलं काम हे सगळं. मग म्हणलं चला जाऊन यावं. आपल्या खालच्या घरी आहे ना ती, तिला म्हणलेलं थांब जेवण बिवण करून जा, नको म्हणली मला चलू वाटायचं नाही परत. आधीच आपल्या इथं गाड्याही भेटत नाही त्या. मग गेली खालच्या घरी, आपल्या खालच्या जुन्या घरी. मग पुरीला म्हणलं थांबा. मग आम्ही तिघी मिळून स्वयंपाक केला. कावीने भांडी घासली, छकुली दिदीने कपडे धुतली, मी केलं स्वयंपाक, आवरलं. मग चाललोय आता डबा घेऊन. आता इथनं तिला आधी गोळ्या ही खाय द्यायच्या, बघायचं अजून तिचं काय होतंय. न्यायचं दवाखान्यात पुन्हा. पाणी कधी आटायचं? पाणी नसतंय आटत, चांगलं ऊन पड. अगं पाय कशाला भिजवायला लागलीस काव्या? भारी वाटतं. कसं भारी वाटतंय, चिकन लागते. पिल्लं येते छोटी छोटी. बिलकुल पिला. बघ इथपर्यंत वाढलं. तर कशाचं काय तिच्या महाग काय लागतंय काय माहिती कुठं. आता तिकडं बाळवणीत होती तर सारखी झोपून होती, आणि इथं कुठं आपल्या नादाने 2 दिवस ही करायला लागली, खाय प्यायला लागली. तिकडं सारखी तब्येत बरी नव्हती, इकडं कुठं 2 दिवस हसून खेळून राहायला लागली. जेवण बिवण आमच्या लेकरांच्या नादाने माझ्या नादाने करायला लागली. तर आपण जेवण करताना म्हणतोयच की चल जेवण करायला. तिथं कोण आहे तिला? लेकरं जाणार शाळेत, दिवसभर झोपणार. मग चल जेवण करायला म्हणलं की उठायचे. जरा 2 दिवस कणसं खाल्ली, जरा धिंगाणा घातला. म्हणजे माणसात वेगळंच असतं आणि एकटं राहिल्यावर वेगळंच असतं, आहे की नाही.
तर काय झालं काय माहिती, लागलं तिच्या पोटात दुखायला. तर आला तिथं भावाचा विषय, सगळ्यांची कमेंट आलती मला. तर सगळ्यांची कमेंट्स आलत्या म्हणजे माझ्या व्हिडिओला की तुझ्या भावाची का टपरी बंद आहे का, आणि टपरी 2 दिवस चालू ठेवली. ताईच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच काय झालं ती. तरी पण मी सांगते तुम्हाला काय झालं ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. मी पण आता गडबडीत आहे, म्हणलं चला आता एखादा व्हिडिओ तरी टाकावा. अजून दवाखान्यात काय सांगतात काय नाही ती टेन्शन वेगळंच, लेकरं घरी आहे ती टेन्शन वेगळंच. आता सोबत तर न्यावा कुणाला, ह्यांनी तर गेल्यात कामाला. गाणं आलं कॉपीराईट. हां तर चला जातो आम्ही पण आता पटपट जाऊन नेतो तिला दवाखान्यात. चला बघू पुढच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर काय सांगतात ते. तर बाय.